या ठिकाणी टीमची टोटल आपण पाहतोय स्कोर फलकामध्ये एकंदरीत 33 धावा आहेत 33. जर या ठिकाणी दीपक गुप्ता यांनी विकेट हॅट्रिक संपादित केली तर आमचे अभिजित सर यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सन्मान कार्याध्यक्ष विनायकजी जाधव साहेब याचा आनंद घेत आहेत. राजेशजी जोशी असेल, संतोषजी मुळे, पांडुरंगजी गायके, सुशांत सावंत झेल ड्रॉप करण्यात आले आणि आता या सन्मान इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कदाचित विकेट गेल्यानंतर संधी निर्माण झाली होती. 35 धावा आहेत. बॅटिंग करत असताना शिवसा 11 या संघाची खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रातील अद्यापर्यंत आपण पाहिलं तर शेवटचा चेंडूचा खेळ बॅलन्स आहे या इनिंगचा, या डावाचा. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे आणि आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होते, परंतु 2च धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आणि षटक क्रमांक 3चा खेळ, पहिला डावाचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या डावामध्ये धाव फलकामध्ये 37 धावा, 38 धावांचं लक्ष्य आहे. 38 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. आणि स्वराज क्रिकेट संघ, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. आपले आयडी कार्ड सुद्धा घेऊन यायचे. विनंती राहील. स्थापत्य विभाग कल्याण आणि स्वराज क्रिकेट संघ लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं, कारण या मॅच नंतर आपला सामना होणार आहे. स्थापत्य विभाग कल्याण संघाचे संघनायक आणि स्वराज क्रिकेट संघाचे संघनायक. नाश्त्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था आहे. अल्प दरात ज्यांच्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तिथे सुद्धा तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. 38 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर संघाला. या सन्मान आपण पाहतो आदरणीय शुभमजी मेहता साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल महेंद्र रसाळ यांच्या शुभ हस्ते. चला मेहता साहेबांना या ठिकाणी सन्मानित आपण करू. मुख्य मंचावरती महेंद्र रसाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. नक्कीच या ठिकाणी स्थापत्य विभाग कल्याण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला असं वाटतं थोरात साहेब या ठिकाणी संघाला लीड करतात स्थापत्य विभागाचे. स्वराज क्रिकेट संघ, स्वराज्य क्रिकेट संघ गायके साहेब यांना विनंती आपण यायचे. धाव फलकामध्ये 37-38 लक्ष्य. चला बॅटर सलामीची जोडी पाठवायची आहे. पॉवर स्ट्रायकर्सला विनंती आपण आपली सलामीची जोडी लगेच पाठवा. विलास आणि योगेश सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी चिराग यांना विनंती आहे. चिराग बॉलर्स नेम दीपक गामन. ओके चला या लवकर. स्वराज्य क्रिकेट संघ टॉससाठी या.
संयुक्त सरचिटणीस पांडुरंगजी गायके साहेब या ठिकाणी आज स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्थापत्य विभागाचे थोरात साहेब सहाय्यक अभियंता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. भवर साहेबांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला मागे जे प्लेयर्स आहेत मला असं वाटतं स्थापत्य विभागाचे काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे थोडस मागे लाईनच्या मागे राहायचंय. जी बाउंड्री लाईन आहे ऑरेंज कपडा आहे या स्पर्धेची ती आणबाण शाने मित्रांनो प्लीज कोऑपरेट करा. सगळ्यांनी पडद्याच्या मागे उभे राहायचे. षटक क्रमांक पहिला चालू झालाय मॅच ऑन आणि आता पहिलाच बॉल मध्ये आलेला आहे चौकार. बॅटिंग करत असताना बॅट्समन विलासच्या बॅटमधून चौकार आलाय. स्थापत्य विभाग कल्याण ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. पहिला बॉलवरती चौकार आलाय. स्वराज्य क्रिकेट संघ कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण यांचा संघ आहे. गायके साहेबांनी नुकताची माहिती आम्हाला दिली. और द विकेट ऑन साइडला वर स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एम्पायर सिग्नल एक टप्पा गेट बॉल सीमा पार 4. सर्व कर्मचारी आहेत आपण आणि लक्षात असू द्या स्पर्धा आपली सर्वांची आहे. पडद्याच्या मागून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या जेणेकरून कोणत्या प्रकारे स्पर्धेला गालबोट लागणार नाहीये याची दक्षता घ्यायची. कोणत्याही खेळाडूला व्यत्यय नको, अडथळा निर्माण होणार नाही. आपण एक कर्मचारी आहात आणि हॅलो आपला या ठिकाणी या स्पर्धेचा अपमान होता कामा नये, आपला स्वतःचा अपमान होता कामा नये यासाठी आपण दक्षता घ्यायची. मैदानाच्या बाहेर उभा वैभव बालेकर सगळ्यांनी बाहेर उभे राहा. बाजू सगळ्यांना मागे. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळते विलास आणि योगेश. आपण पाहतोय वारंवार या ठिकाणी चांगल्या धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, सेकंड बॉलवरती सुद्धा चौकार आला. त्यानंतर दुहेरी धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. 38 धावसंख्येचं लक्ष्य. ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळाला. उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला मिळते आणि आता नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालेला आहे. रसाल साहेब जे प्लेयर ग्राउंडच्या आतमध्ये त्यांना त्वरित बाहेर काढावे, त्वरित. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर आमचे ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतात 14 धावा 14 रन्स. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली आहे. पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर या संघाची. बॅटची लिडिंग एज, मागे चाललाय बॉल. फाईन लेग क्षेत्राला बीट करून मागे जाताना थोडीशी काळजी घ्या चेंडू अडवताना, कारण थोडासा उताराचा भाग सुद्धा मागे आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची आहे. या ठिकाणी कल्याण परिमंडळाच्या महिला अध्यक्षा प्रांजल तेलवणे आलेल्या आहेत. त्यांनी व्यासपीठावर बसावं. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कल्याण परिमंडळ कार्यकारिणीच्या महिला आघाडी प्रमुख आदरणीय सौभाग्यवती प्रांजलजी तेलवणे मॅडम यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती या ठिकाणी चौकार आलेला आहे. चौकार झाला धावफलकामध्ये आणि आता या चौकाराने
18 धाबा 18 रन्स. 12 बॉल आता 20 ची गरज आहे. 12 बॉल 20 चं इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे. 12 बॉल 20 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानावरती बिलास आणि योगेश यांना तुम्ही पाहतायत. या दरम्यान आपण पाहतोय मिलिंद बागवे सर जे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. पॉइंट मध्ये आपण पाहतो ज्यांना जे एक चांगले उत्तम दर्जाचे खो खोचे खेळाडू सुद्धा आहेत, प्रशिक्षक सुद्धा आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली या सातत्याने आपण पाहतोय व्यावसायिक गटातून सातत्याने महावितरण महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारीचे खेळाडू खेळत असतात. मग बारामती असेल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. गोलंदाज यावेळेस प्रतीक. ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. डीप मध्ये चालला, एक सिंगल आली आहे. 12 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये. सिंगल डबलला आता प्राधान्य या मॅच मध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याचा बिमोड जरूर करेल, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावाल्या 38 धावसंख्येची टार्गेट असताना या मॅच मध्ये एका बाजूला पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिवसाई 11 मुंबई असे दोन संघ एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून उभे आहेत. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, बॅटची कडा मागे चालला, अंपायर सिग्नल नो बॉल आणि ते धावा मिळतील एकंदरीत तब्बल 5 धावा. आम आदमी का हाथ पंजा के साथ. की आपण मंचावरती यायचे. ओव्हर द विकेट. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या दरम्यान आपण पाहतो बॉल चला डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव. चला मंडप डेकोरेटर्सला विनंती राहील की हा फॅन आहे ना थोडस बाजूला घ्या, चेंज करा, कारण मामा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी 6 देण्यात आलेला आहे. अंपायर सिग्नल, इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. गरज आहे. समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चालला या ठिकाणी अगदी सरळ रेषेत, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आणि आता अवघ्या 2 धावांची गरज आहे. जिथे भीमर बॉल टाकण्यात आला ना तेजस, तिथून सामन्याला कलाटणी मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धेश हो ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलाय, एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित विजय धाव होऊ शकते का. आणि या दरम्यान फलंदाज झाल्या बाद. स्कोर आर लेवल, कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे एक धाव इथे बनवा 20 लागणार आहे. या बाश नंतर आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. महिला आघाडी प्रमुख प्रांजलजी तेलवणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना युनिट महावितरण कल्याण परिमंडळ यांच्या वतीनं जी स्पर्धा चालू आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व आहे. रोशन गायकवाड यांना विनंती राहील की आपण मॅडम यांचा सत्कार घ्यायचा. तेलवणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. एका धावेची गरज आहे.
फक्त एका धावेची गरज. स्कोर आर लेवल. आणि ही विजय धाव या ठिकाणी पॉवर स्ट्रायकर्स उल्हासनगर हा संघ या ठिकाणी विजय झालेला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाला विनंती